नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलला सेल्फ सर्टिफिकेशन करण्याची त्यातल्या दोन प्रोसेस म्हणजे रजिस्ट्रेशन करण्याची आज शेवटची डेट आहे. सेल्फ सर्टिफिकेशन करण्याची डेट अजून 2 दिवस आहे. सो ह्या शेवटच्या संधीचा फायदा करून घ्या. तुमच्यापैकी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजून केलं नसेल किंवा केलं असेल तर एकदा चेक करून घ्या तुम्ही केलेली भरलेली माहिती बरोबर आहे का. यानंतर मात्र तुम्हाला अपडेट किंवा नवीन रजिस्ट्रेशन करता येणार नाही. सेल्फ सर्टिफिकेशन अजून वेळ आहे, 2 दिवस आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये काय काय महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला चेक करायचे आहे. चेक केले असेल तर वेल अँड गुड, नसेल तर एकदा चेक करून घ्या, कारण ही संधी परत मिळणार नाही. शेवटची संधी आहे. नोंदणी करण्याची शेवटची डेट आहे. चेक करून घ्या. अपात्र होण्याचे कारण काय काय ते पण मी तुम्हाला सांगतो. सेल्फ सर्टिफिकेशनसाठी वेळ आहे, अजून 2 दिवस आहे. परत तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगतो बघा, एक जे नोटिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे 29 डिसेंबर 2025 ला नोटिफिकेशन दिलेलं आहे पवित्र पोर्टलला. त्यांनी डेट वाढून दिली होती. कधी दिली? 6 जानेवारी 2026 पर्यंत मुदत वाढ केली. कशासाठी केली आहे? रजिस्ट्रेशनसाठी केली मुदत वाढ. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय? सेल्फ सर्टिफिकेशनसाठी तुम्हाला कधीपर्यंत आहे? 8 जानेवारीपर्यंत आहे. पण सेल्फ सर्टिफिकेशन कोण करू शकतं? ज्यांनी 6 जानेवारीपर्यंत रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे त्या फॉर्मला अनसर्टिफाईड करून सेल्फ सर्टिफाईड करता येऊ शकतं तुम्हाला. किती दिवस? 2 दिवस. मात्र तुम्ही जर यात अपडेट नाही केलं, नाही काही रजिस्ट्रेशन केलंच नसेल तर तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन करता येणार नाही, लक्षात घ्या. सो प्रमाणित करण्याचे 2 दिवस तुम्हाला मिळणार आहे. त्यात त्यांनी सांगितलंय यापुढे मुदत दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. सो आता वाढेल याची शाश्वती नाहीच असं म्हणूया. सो तयार राहा. आजचा शेवटचा दिवस आहे, रात्री 12 पर्यंत आहे. आता त्यातला पुढचा मुद्दा सांगण्याच्या अगोदर तुमच्या माहितीत कुणी जर टीईटी करू इच्छित असेल, सीटीटी करू इच्छित असेल किंवा शिक्षक भरतीच्या प्रोसेसमध्ये येऊ इच्छित असेल तर त्यांना सजेशन द्या. इग्नाइट अकॅडमीचा बॅचेस चालू झालेले आहेत. टीईटीच्या बॅचेस पण आहे, सीटीची पण आहे. दोघं एकत्र पण बॅचेस तुम्ही घेऊ शकता. सेपरेट बॅचेस आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच 22 डिसेंबरपासून चालू झालेली आहे. आपले जुने विद्यार्थी असेल त्यांना 50% ऑफ आहे, नवीन विद्यार्थ्यांना 25% ऑफ आहे. टेस्ट आहे, कोचिंग आहे, नोट्स अवेलेबल आहे, टॉपिक वाईज टेस्ट आहे, फुल लेंथ टेस्ट आहे, अनालिसिस आहे, रिव्हिजन आहे, काउन्सिलिंग सेशन आहे, डाऊट सेशन आहे. हे सगळं तुम्हाला ह्या बॅचमध्ये मिळेल. बॅच घेण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, लगेच जॉईन करू शकता. त्यानंतर सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे, तुमच्या आजूबाजूला असे कोणी शिक्षक असेल, मित्र असेल, तुमचे नातेवाईक असेल त्यांना पण सांगा. इग्नाइटचा नवीन उपक्रम आपण इग्नाइट पाठशाळा या ॲपवर आणि यूट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहे. शालेय जीवनातल्या जेवढ्या स्पर्धा परीक्षा MTS, NTS, नवोदय, सैनिकी स्कूल, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, MTS, NTS, मंथन, होमी बाबा या सगळ्या एक्झामसाठी आम्ही तुम्हाला गाईड करतो. ही सगळी टीम तुम्हाला असणार आहे. यांचे डेमो लेक्चर पण यूट्यूबवर अवेलेबल आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर विद्यार्थ्यांना मोफत नवोदयची बॅच जॉईन करायची असेल, जे 4थीचे विद्यार्थी 5वीला जाणार आहे अशा 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी 13 लाखांची आपण बक्षिसं ठेवलेली आहे. म्हणजे बॅचमध्ये तुम्हाला फ्री मिळत आहे. 600 विद्यार्थ्यांना आम्ही बॅचेसचे डिस्काउंट देऊन फ्रीमध्ये देतोय. 13 लाखाची बक्षीस आहे. सो नक्की यासाठी इग्नाइटची इथे नावाची एक्झाम होणार आहे, इग्नाइट टॅलेंट हंट एक्झाम 18 जानेवारीला. ही जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगलची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुमचं नाव नोंदवून टाका. फ्रीमध्ये अवेलेबल असणार आहे. ओके, चला आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा, मी तुम्हाला काही GR दाखवतोय. शिक्षक पदभरतीबाबतचे कामकाज महाराष्ट्र राज्य परिषदेकडे सोपवण्याबाबत. म्हणजे आता ही जी निवड होणार आहे, म्हणजे ऍड येणार आहे, ऍड होऊन तुमचं शिक्षक म्हणून तुमची निवड होणार आहे. ही प्रोसेस आता कोण राबवणार आहे? महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद राबवणार आहे. आयुक्त शिक्षण विभाग राबवणार नाही. याचा GR येऊन गेला 30 डिसेंबरला. त्यानंतर आता तुम्हाला जे फॉर्म तुम्ही रजिस्ट्रेशन करतात ना, त्यामधले काय काय मुद्दे चेक करायचे बघा. डोमेसाईल असेल तर 14 मे पर्यंतच लागेल, नसेल तर नो करून फॉर्म भरा. तुमचा विचार ओपनमध्ये होतो. असं आहे का डोमेसाईल नाही फॉर्म भरता येत नाही? येस, डोमेसाईल नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येतो, फक्त तो ओपनमध्ये कन्सिडर केला जातो, लक्षात घ्या. दुसरं, चुकीची माहिती टाकू नका. आतापर्यंत डोमेसाईल बाबत काही अपडेट त्यांनी दिलेलं नाहीये. मागणी तर खूप गेली, विद्यार्थ्यांनी मेल पण केले, मात्र याच्यावरती पवित्र पोर्टलने काही अपडेट दिले नाही. सो नसेल तर नो करा, असेल तर यस करा. तुम्ही जर असेल नसतानाही यस केलं तर तुमचा विचार कुठे केला जातो? कॅटेगरीमध्ये केला जातो, ओपन मध्ये पण केला जातो. मग भविष्यामध्ये तुमच्याकडे जर हे सर्टिफिकेट व्हॅलिड नसेल तर तुम्ही काय होणार आहे? अपात्र होणार आहे. निवड होऊन सुद्धा तुमचे अपात्र होईल. पण तुम्ही नो केलं तर नो केल्यानंतर तुमचा विचार कॅटेगरीसाठी केला जाणार नाही, फक्त ओपनसाठी केला जाईल. आणि मग भविष्यात सुद्धा तुम्ही ओपनसाठी पात्र होऊ शकता. ओपनची जागा मिळाली तर तुमची निवड होऊ शकते. तुमच्याकडे NC नसेल तरी चालतं. हा मुद्दा क्लिअर.
कास्ट सर्टिफिकेट तुम्ही बघा कोणत्या कॅटेगरीमधनं बिलॉंग करतात ते कॅटेगरी सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला 14 मे पर्यंतचं असावं लागेल. हे जर असेल तर कॅटेगरीतनं फॉर्म भरा, अदरवाईज नका भरू. इथे मात्र सूट तुम्हाला दिली कोणाला, EWSला सूट दिली आहे आणि NCLचा पण मुद्दा पुढे आहे बघा. NCL ह्या दोघांना मात्र सूट दिलेली आहे. फॉर्म भरण्याची लास्ट डेट फॉर एक्झाम्पल 6 जानेवारी 2026 आहे. तर ह्या डेट पर्यंतचा ऍटलीस्ट फॉर्म भरताना तुमच्याकडे हे जर असेल तुम्ही फॉर्म भरू शकता. मात्र SC-BCला काही सूट दिलेली आहे का? नाही. इतर ज्या कॅटेगरी त्यांना काही सूट दिली का? नाही दिली. फक्त ह्या दोघांना सूट दिलेली आहे, लक्षात घ्या. SC-BCला पण NCL मात्र सूट दिली ना. NCL तुमचं आत्ताच्या डेटचं पण चालतंय, फॉर्म भरण्याचं लास्ट डेट पर्यंत चालतंय. माध्यम नीट लक्षात घ्या. तुम्ही जे माध्यम निवडत आहात 10वीचं तुमचं माध्यम काय, मराठी इंग्लिश मिडियम, ते समजून घ्या. ते माध्यम अपडेट करा. त्यामध्ये माध्यमाबरोबरच तुमचा महत्त्वाचा मुद्दा काय, पदवीचे 12वीचे पदवीचे मुख्य विषय, पदवीचे मुख्य विषयावरच तुमचं पुढे त्या विषयासाठी तुम्ही शिक्षक म्हणून पात्र होणार आहात. सो पदवीचे विषय व्यवस्थित टाका. या संदर्भात भरपूर व्हिडिओ पण घेतलेले आहेत, त्यावरती माहिती पण दिलेली आहे. 12वीचे मार्क्स तुमचे जे असणार ते व्यवस्थित टाका. शैक्षणिक कागदपत्रे लास्ट डेट ज्या दिलेल्या आहेत त्यांनी, शैक्षणिक कागदपत्रांना 14 मे आहे आणि व्यावसायिक अर्हतेसाठी मला वाटतं 25 सप्टेंबर आहे, 25-29 सप्टेंबर. आय थिंक तो डेट मला आता नेमकी कन्फ्यूज झालाय. सो त्या डेटपर्यंतचं तुमचं हे अर्हतेचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बघा इथे डोमेसाईल बद्दल तुम्ही नो करून सुद्धा फॉर्म भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. असेल तर येस करा, कारण येस केल्यावर ही माहिती भरावी लागते, तुम्हाला लक्षात घ्या. CTT इश्यू असेल तुम्हाला, ओपनचे जे स्टुडंट त्यांना इश्यू बघा. CTT ज्या वर्षी तुम्ही क्वालिफाईड झालात ना त्या वर्षीचं सर्टिफिकेट, कोणतं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. या संदर्भातलं त्यांनी एक नोटिफिकेशन दिलं होतं बघा, 26/12/2025ला दिलं होतं. CD प्रमाणपत्रावर तुम्हाला नॉट क्वालिफाईड जरी असेल पण त्या दरम्यानचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही इथे काय फॉर्म भरू शकतात. आता हे SC-BCच्या उमेदवारांना थोडा अन्याय झाला आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट मी बघितल्या, पण याच्यावरती आपण पाठपुरावा केला, आपण पवित्र पोर्टलकडनं काही अपडेट देत नाहीये, करत नाही. आता कुठपर्यंत आपण करणार आहे. सो आता लास्ट डेट येऊन ठेपलेली आहे. सो व्हॅलिड डॉक्युमेंट्सच तुम्ही फॉर्म भरा, चुकीची माहिती भरू नका. समांतर आरक्षणाबद्दल बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे. त्यातल्यात प्रोजेक्ट अफेक्टेड आणि अर्थक्वेक अफेक्टेडचा मोठा इश्यू चाललेला आहे. बऱ्याचशा सोशल मीडियामध्ये ना काही माहिती देतात, चुकीची माहिती पण दिली जाते. आता चुकीची माहिती का दिली जात माहीत नाही, एकतर माहिती नसेल म्हणा किंवा चुकून कोणतरी सांगितली, कॅरी केली असू शकतं, माहीत नाही मला. पण बघा मी याच्यावरती व्हिडिओ घेतले ऑलरेडी, प्रोजेक्ट अफेक्टेड अर्थक्वेक अफेक्टेडची व्हिडिओ घेतलेले आहे. मी त्यात पूर्ण प्रूफ पण दिलेला आहे तुम्हाला. मी GR पण दाखवलेले आहे, शासनाचे परिपत्रक पण दाखवलेले आहे. आता हे सगळे बघून तुम्हाला जर वाटत असेल की चुकीचं आहे तर तुम्ही नेहमीप्रमाणे ऐकावं जनाचं करावं मनाचं तुम्ही निर्णय घेऊ शकतात. सो प्रोजेक्ट अर्थक्वेक अफेक्टेड सर्टिफिकेट जे आहे ना त्याबद्दलची पाठीमागची व्हिडिओ माझे आहे ते एकदा बघून घ्या. किंवा तुम्हाला अजून नवीन याच्याबद्दल व्हिडिओ अपेक्षित असेल तर लगेच बनवतो मी 5-10 मिनिटात पुढच्या, मला कमेंटमध्ये कळवा. तो पण व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन अपलोड करतो, नवीन बनवता होतं आणि त्याला विथ प्रूफ तुम्हाला दाखवतो ही डॉक्युमेंट कुणाच्या नावाचे असू शकतात. कुटुंबाच्या कोणाच्याही नावाचं जर असेल, त्या कुटुंबाचा तुम्ही भाग जर असाल तर त्या कुटुंबाच्या प्रमुख व्यक्तीच्या नावाने जर असेल तर हे चालतं प्रोजेक्ट अपडेट सर्टिफिकेट. काळजी करू नका. फक्त ते वापरलेलं नसावं. वापरलेलं म्हणजे काय, त्याच्यामधून निवड झाली नसावी, कोणाची काय निवड झाली नसावी. एकदा जर निवड झाली तर परत वापरता येत नाही. प्रोसेसमध्ये वापरलं ठीक आहे, पण निवड झाली असेल त्याच्यावर आधारित तर ते वापरता येत नाही, हे लक्षात घ्या. सो इथे कुणी असेल त्यांनी समांतर आरक्षणचे डॉक्युमेंट बघा, लक्षात घ्या सगळे. तुम्हाला म्हणजे समांतर आरक्षणामध्ये वुमन रिझर्वेशनला काही लागत नाही. मात्र स्पोर्ट कॅन्डिडेट असेल, माजी सैनिक असेल, प्रकल्प, भूकंप, अनाथ, अंशकालीन, दिव्यांग यांना मात्र लागणार. ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचे, व्हॅलिड डॉक्युमेंट तुमच्याकडे लागतील. ओके. काही अडचणी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगत आलो आहे की एजू पवित्राला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात, पण आता एजू पवित्र पण मेलला रिप्लाय देण्यास जवळपास बंद केला आहे. सो आता हे शेवटच्या टप्प्यावर आहात, काळजी घ्या. तुमचा फॉर्म एकदा जाऊन चेक करा, प्रिंट आउट काढा, सगळी माहिती चेक करा, सगळी ओके बरोबर असेल तर सेल्फ सर्टिफाईड करून निश्चिंत राहा. सेल्फ सर्टिफाईड असा ग्रीन कलरमध्ये तिथे नाव येतं बघा सक्सेसफुलीचा, तो चेक करा. ते झाला असेल तर काळजी करू नका आणि तुमच्या फॉर्मची प्रिंटआउट घेऊन ठेवा, PDF सेव्ह करून ठेवा, प्रिंटआउट घेऊन ठेवा. प्रिंटआउटचा एक मुद्दा पेन्सिलनी चेक करा. ओके असेल तर प्रॉब्लेम नाही. ओके. याबद्दल मी तुम्हाला सगळे व्हिडिओ घेतलेले आहे, प्रश्न उत्तरं पण दिलेली आहे. सो अजून काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, लवकर टाका, जेणेकरून त्याच्यावर तुम्ही लवकर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी देऊ शकतो. कॉल खूप जणांचे दिवसभर, मला माफ करा, तुमची माफी मागतो, खूप जणांचे कॉल आहेत. सगळ्यांना कॉल देता माझा आवाज पण बसलेला आहे, म्हणजे मी आजारीच पडलो जवळपास 2 दिवस. सो कॉलवर तुमचे रिप्लाय देता आला नाही, पण व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला रिप्लाय दिलेले आहे.
क्वेश्चन आन्सरचे पण व्हिडिओ मी घेतलेले आहे, बरेचसे व्हिडिओ घेतले, मला वाटतं 10 व्हिडिओ घेतले क्वेश्चन आन्सरचे, त्यामध्ये पण उत्तर दिलेली आहे किंवा सेपरेट छोटे छोटे व्हिडिओ पण मी घेतलेले आहे. सो ते तुम्ही बघितले नसेल, नवीन असाल तुम्ही तर ते व्हिडिओ चेक करा, पाठीमागे सगळ्या मुद्द्यांवरती व्हिडिओ घेतलेले आहे. तरी पण अजून काय अपेक्षित असेल तर मला कमेंटमध्ये टाका, त्याचा उत्तर तिथेच कमेंटला किंवा घेता आलं तर व्हिडिओ नक्की घेऊन तुम्हाला मी कळवतो. सो ऑल द बेस्ट. आज रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आहे. सेल्फ सर्टिफिकेशनला 2 दिवस अजून अवेलेबल असणार आहे. काही डाऊट असेल तर आमच्या टीमला तुम्ही कॉल करू शकता आणि स्कॉलरशिपच्या बॅचेस आम्ही चालू केले, तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. ह्या टीमला तुम्ही कॉल करून पण विशेष काही माहिती लागली तर घेऊ शकता. ओके. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओला. धन्यवाद.